नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारे मोदक बनवणार आहोत। कमी साहित्यामध्ये गॅसचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने मोदक बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर आपण इथे मोदक बनवण्यासाठी ओरिओ बिस्किट घेतलेले आहे। तर 4 पॅकेट घेतलेत आपण। आता हे पॅकेट आपण फोडून घेऊया। एक बाउलमध्ये याचे बिस्किट काढून घेऊया। तर एक पॅकेटमध्ये इथे आपण 5 बिस्किट निघालेले आहेत। तर आपण 4 पॅकेट घेतलेले आहेत। तर याच्यापासून आपण झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने मोदक तयार करूया। कमीत कमी वेळ आणि गॅसचा वापर न करता अगदी पटकन तयार होतात। तर आता आपण बिस्किट एक बाउलमध्ये काढून घेतले। याच्यावरती जी क्रीम असते ती चाकूने किंवा चमच्याने तुम्ही अशा पद्धतीने एक वाटी बाउलमध्ये काढून घ्या। एकदम कमी साहित्य वापरलेलं आहे आणि याच्यापासून आपण मोदक तयार केलेले आहेत। तर संपूर्ण बिस्किटची क्रीम आपण इथे बाउलमध्ये काढून घेतली। आता ही क्रीम आपण साईडला ठेवूया आणि बिस्किटचे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे। अगदी छोटे छोटे करून घ्यायचे आवश्यकता नाही। आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर बघा इथे मी संपूर्ण बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने अगदी बारीक करण्याची आवश्यकता नाही। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तर आता इथे मी छोटं भांडं घेतलंय, त्याच्यामुळे मी दोनदा याचं वाटण तयार करून घेणार आहे। मिक्सरला याचं आपण वाटण तयार करून घेतले। तर मी 2 वेळेस याचं वाटण तयार करून घेतले। मोठं भांडं असलं तर एकदाच होऊन जाईल। आता तुम्हाला जर याच्यामध्ये जाडसर तुकडे जर वाटले तर तुम्ही हे चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता। बारीक रवा असतो अगदी त्याच्यापेक्षाही बारीक असं आपण दळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मलाई घालून घ्यायची। तर दूध तापवून घेतल्यानंतर जी साईवरती येते ती साई घेतली आपण आणि मस्त अशी फेटून घेतली चमच्याने। तर 5 चमचे आपण सुरुवातीला घालून घेऊया। अगोदर एकत्र करून घेऊया आणि आपल्याला जर कमी वाटलं तर एखादा चमचा आपण पुन्हा घालून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात आणि कमी साहित्य लागतं आणि कमी वेळ जर असला तर कमी वेळामध्ये हे मोदक तयार होतात। खायला खूपच छान लागतात। तर आता सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र केलं। आता हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। तर हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचे। जास्त मळून घेण्याची आवश्यकता नाही। हलकंसं आपल्याला एकजीव करून घ्यायचे फक्त। तर बघा मस्त कलर आलेला आहे आणि यात चमक खूप छान येते। तर आता आपण याच्यामध्ये अजून 1 चमचा मलाई घालून घेऊया। तर टोटल आपण इथे 6 चमचे मलाई घालून घेतली। आता हे पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने पुन्हा मी मलाई घालून घेतल्यानंतर हे एकत्र करून घेतलेलं आहे। मऊसूत असं मस्तपैकी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि आपण आता क्रीम घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला इथे खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। तर इथे मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित असं क्रीममध्ये एकत्र करून घेऊया। तर चमचा साईडला करूया आणि हाताने हे चांगलं एकजीव करून घ्यायचे। क्रीमची जी गोडी आहे याच्यामध्येच आपण मस्त असे चटपटीत मोदक तयार करूया। एक्स्ट्राची आपल्याला याच्यामध्ये साखर घालण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही। आता याच्यामध्ये 1 चमचा इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे तुकडे करून घेतले होते, ते घालून घेतलेत। खूप छान लागतात खाण्यासाठी। तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आपण इथे मोदकचा साचा घेतलाय, बारीक असा कळीचा साचा घेतलेला आहे। तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता याच्यावरती आपण सुरुवातीला तूप चोळून घेऊया, म्हणजे हे मिश्रण जे आहे ते मोदकाच्या साच्याला अजिबात चिकटत नाही आणि एकसारखा कळीदार मोदक तयार होतो आणि मोदक बनवल्यानंतर त्याला चमक सुद्धा खूप छान येते। तर आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं तयार झालेलं आहे। हे भिजत ठेवण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही, आपण लगेच बनवायला घेऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता हातावरती आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे त्याला खूप छान अशी चमक येते। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालंय। आता मोदकाच्या साच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं व्यवस्थित। म्हणजे कसं पातळ करायचं, जास्त जाडसर ठेवायचं नाही, म्हणजे कळीदार असा मोदक एकसारखा तयार होतो। एकसारखं चव बाजूने आपल्याला बोटाने दाबून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने आपण मोदक साचा जो आहे तो हातामध्ये फिरवायचा आणि चव बाजूने बोटाने व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचे। तर मोदक जे आहे तो पातळ देखील तयार होतो आणि त्याची लेयर जास्त जाडसर राहत नाही आणि कळीदार सुद्धा तयार होतो। तर जे आपण आता याच्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेतलेलं आहे त्याची अशी लांब आकारामध्ये गोळी तयार करून घ्यायची, म्हणजे ती शेवटच्या टोकापर्यंत अगदी पूर्ण मोदकमध्ये व्यवस्थित अशी भरली जाते। तर आता मोदक आपण बंद करून घेऊया। तर बोटाने व्यवस्थित असा एकसारखा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर बघा मस्त असं याच्यावरती चमक आलेली आहे आणि मोदक आपला इथे तयार झालाय। आता आपण खोलून बघूया। मस्त असा मोदक तयार झालाय आणि बनवायला देखील खूप सोपं आहे। तुम्ही बघितलंय की आपल्याला जास्त साहित्य सुद्धा लागलेलं नाही। आता अगदी सहज साच्यामधून हा मोदक आपला इथे निघलेला आहे आणि कुठेही फुटला नाही, एकसारखा कळीदार मोदक तयार झालाय। बघू शकता आपण हातावरती मस्त आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतोय, खायला देखील खूप छान लागतो। याच्यामध्ये आपण जे सारण भरून घेतले अगदी टोकापर्यंत हे सारण आपण व्यवस्थित असं याच्यामध्ये भरून घेतले। आता सारखं मोदकच्या साच्याला आपल्याला तूप लावण्याची आवश्यकता नाही, आपण झटपट आता संपूर्ण मोदक ह्या पद्धतीने बनवून घेऊया। तर आपण चॅनलवरती उकडीचे मोदक झटपट कसे बनवायचे त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक बनवलेले आहेत, साच्यामध्ये देखील बनवले।
उकड एकदम सोप्या पद्धतीने कशी तयार करायची आणि मोदक कसे बनवायचे तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता। आणि आपण गौरीसाठी गणपतीसाठी फराळसुद्धा बनवलेला आहे, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण दुसरा मोदक देखील बनवून घेतलेला आहे आणि मोदकवरती तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी चमक आलेली आहे। साईडने जे मिश्रणावरती येतं ते बोटाने काढून घ्यायचं आणि एकसारखा मोदक आपला तुम्ही बघू शकता कळीदार आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। आणि बोटांनी मोदक व्यवस्थित असा अलग काढून घ्यायचा आहे। वरती जर पकडलं तर त्याचा शेप बिघडू शकतो आणि तो फुटू शकतो। त्याच्यासाठी व्यवस्थित असा बोटाने आल्लाद पकडायचा आणि मोदक असा खालून ओढायचा, म्हणजे अजिबात तो फुटत देखील नाही आणि त्याचा शेप देखील अजिबात बिघडत नाही। तर बघा अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण मोदक इथे बनवून घेऊया आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतात, कमी साहित्यामध्ये आणि अजिबात गॅसचा वापर न करता झटपट देखील तयार होतात, कमी वेळेमध्ये आणि सोपी पद्धत आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत, खूप सुंदर असे दिसत आहेत आणि कळीदार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मोदक तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। तर एकदम सोपी पद्धत वापरून कमी साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार झाले। आपण मोदक फोडून बघूया। जे आपण याच्यामध्ये सारण भरून घेतले अगदी शेवटच्या टोकापर्यंत हे सारण व्यवस्थित असं भरलं गेले, त्याच्यामुळे खायला देखील खूप छान लागतात। तर झटपट आणि सोप्या पद्धतीने आपले ओरिओ बिस्किटपासून इथे मोदक तयार झालेले आहेत। तर ह्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।